मी माझ्या वडिलांसोबत घरी एकटीच राहत होते. एके रात्री मी झोपायच्या आधी घराचा दरवाजा बंद करायला गेले, तर एक मुलगा दाराच्या मागे बसून रडत होता. मी त्याला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा त्याने माझ्यासमोर हात जोडले आणि मला सांगितले की कृपया माझा जीव वाचवा. पोलीस माझ्या मागे आहेत. मला त्याची कीव आली. मी त्याला घरात आणून माझ्या खोलीत झोपवले. सकाळी मी त्याला नाश्ता दिला आणि शांतपणे येथून निघून जाण्यास सांगितले. बाबांनी तुला बघितले तर खूप मोठी अडचण येईल. तो खुश होऊन निघून गेला. काही वेळाने मी झोपण्यासाठी माझ्या पलंगावर आडवी झाले, तेव्हा अचानक माझी नजर त्या मुलाच्या अशा गोष्टीवर पडली. मी त्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर माझे डोळे विस्पारले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी स्वतःचे काय केले होते? मला असे वाटले की पृथ्वी कोणत्याही क्षणी फुटेल आणि मी त्यात नाहीसे होईन. कारण दीपक, मी तुला शेवटच्या वेळी सांगतोय की तू तुझ्या भटक्या मित्रांना सोडून दे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. तरीही तू माझे ऐकले नाहीस तर तुला या घरातून हाकलून देईन. पप्पा दीपक भैयावर रागवले, कारण आजही शेजारच्या एका वृद्धाने त्यांच्याकडे तक्रार केली होती की दीपक आणि त्याचे मित्र रस्त्यावर उभे राहून गैरवर्तन करतात, त्यामुळे सभ्य मुलींना ये-जा करताना त्रास होत होता. वडिलांनी भावाबद्दल वाईट बोलले, तेव्हा तो अस्वस्थ होऊन उभा राहिला. पप्पा म्हणाले, दीपक, मी तुला भटक्यांसोबत आयुष्य घालवलेला दिवस पाहण्यासाठी या जगात आणले नाही. उद्यापासून तू माझ्या दुकानात बसशील, कारण माझ्या जुन्या हाडांमध्ये दिवसभर कष्ट करण्याइतकी ताकद राहिली नाही. निर्णय देऊन पप्पा निघून गेले. दीपक भैया माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता, पण त्यांनी माझ्या मनात त्यांच्यापेक्षा मोठा असल्यासारखा आदर केला. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी आम्हा दोघांचे संगोपन केले आणि मी मोठी झाल्यावर घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. काही कारणास्तव वडील आणि दीपक भैया माझा खूप आदर करतात. जेव्हा माझ्या भावाला माझ्याशी बोलायचे होते, तेव्हा मी म्हणाले, भाऊ, मला एक गोष्ट सांग. मला कुठेतरी बाहेर जायचे असेल आणि वाटेत बरीच भटकी मुले माझी चेष्टा करत असतील, तर तुला आवडेल का? तेव्हा माझ्या भावाने नाही म्हणून मान हलवली आणि मी त्याचा जीव घेईन असे सांगितले. मग मी त्याला म्हणाले, भाऊ, मग तुमच्या लोकांमुळे ज्या मुलींना त्रास होत आहे त्यासुद्धा कुणाच्या तरी बहिणी आणि मुली आहेत. मग या सगळ्याचा विचार का करत नाही? माझ्या म्हणण्यावर भैया डोकं टेकून उभा राहिला. मी त्याला म्हणाले, आता तू बाबांची आज्ञा पाळ आणि दुकान सांभाळ. यामुळे बाबांच्या कमकुवत शरीराला थोडी विश्रांती घेण्याची संधीही मिळेल. भाऊ म्हणाला, मीरा, तू एकदम बरोबर आहेस. आतापासून मी काळजी घेईन आणि उद्यापासून मी पण पप्पांसोबत दुकानात जाणार आहे. माझ्या भावाचे म्हणणे ऐकून मी खूप आनंदित झाले आणि घरची कामे करू लागले. त्यानंतर भाऊ घरातून निघून गेला आणि काही तास उलटले होते, जेव्हा अचानक शेजारच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आणि विविध प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यातील सर्वात वाईट आवाज माझ्या कानात येत होता, पहा पहा, तो मेला आहे. माझे मन धडधडले की कोण मेला आहे माहीत नाही. मग कोणीतरी आमच्या दारात आला आणि ओरडला, पडदा बंद करा, मुली, मृतदेह येत आहे. मी पडदा बंद केला आणि रडत खोलीत गेले. मी माझ्या वडिलांसाठी खूप दुःखी होते आणि त्यांना विचारत होते, बाबा, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? तुमचे सुखाचे दिवस आले होते. भाऊ दुकान ताब्यात घ्यायला तयार झाला. मृतदेह बाहेरून येताच मी वडिलांना बघायला धावले, पण माझी नजर मृतदेहावर पडताच माझ्यावर आभाळ कोसळले. माझ्या तरुण भावाचा मृतदेह माझ्यासमोर पडला होता आणि मला धक्काच बसला. माझा भाऊ दीपक आम्हाला असा सोडून जाईल याची कल्पनाही करू शकत नव्हतो. वस्तीतील लोकांनी पप्पांना आधार देऊन आणले होते आणि पप्पा पुन्हा पुन्हा रडत खाली पडायचे. काही वेळातच आमच्या घरातून दीपक भैयाची अंत्ययात्रा निघाली आणि त्यांनीही आमचा निरोप घेतला आणि आम्हाला कायमचा निरोप दिला. त्यांच्या जाण्यानंतर आमच्या घरात शोककला पसरली होती. पप्पा दिवसभर माझ्यापासून गुपचूप रडायचे. मी पण खूप रडायचे. तरुण मुलाच्या मृत्यूने वडिलांचे कंबाटे मोडले आणि ते काही दिवसातच वृद्ध झाले. एके दिवशी ते माझ्याजवळ येऊन बसले आणि म्हणाले, मीरा, तुला माहीत आहे की आयुष्याचा भरोसा नाही, कधी काय होईल सांगू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचे पारणे फेडताना मृत्यू होतो. बघ बेटा, दीपक गेल्यानंतर माझी किती वाईट अवस्था झाली आहे. त्याच्या जाण्याने माझे मन पूर्णपणे तुटले आहे. मला माहीत आहे की ज्या बापाचा तरुण मुलगा मरण पावतो तो फार काळ जगत नाही. म्हणूनच मी जिवंत असताना मला स्वतःच्या हाताने तुझा निरोप द्यायचा आहे आणि तुझे लग्न करायचे आहे, जेणेकरून मी गेल्यानंतर तू एकटी राहणार नाही. मी माझ्या वडिलांना मिठी मारली आणि रडू लागले आणि त्यांना म्हणाले, बाबा, या कठीण काळात मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. मी तुमच्यासोबतच राहीन. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मीरा, ज्या दिवशी मला तुझ्यासाठी चांगली जुळणी सापडेल तेव्हा मी तुझं लग्न करून तुला निरोप देईन. माझ्या भावाची आठवण करून मला अश्रू अनावर व्हायचे आणि माझे वडील माझ्या नात्याच्या शोधात काळजीने हिंडायचे. पण चांगलं नातं मिळणं हे खूप अवघड काम होऊन बसलं होतं, कारण लोक कोणाच्या तरी बळजबरीनेही आपला लोभ सोडत नसत. आधी नातेवाईकच एकच प्रश्न विचारायचे की या मुलीचा तरुण भाऊ मेला आहे
आणि तिचे वडीलसुद्धा वृद्ध आहेत, मग ते हुंडा काय देऊ शकणार? लोकांच्या अशा गोष्टी ऐकून मला रक्ताचे अश्रू यायचे. एके दिवशी रात्री पूजा करून मी अंगणात बसली होती आणि वडील नेहमी आजारी असायचे, म्हणून औषध घेतल्यानंतर ते गाढ झोपेत गेले. झोप डोळ्यापासून दूर असताना भावाची आठवण करून मी उदास बसले होते. काही वेळाने मी माझ्या खोलीत झोपायला गेले, पण झोप येत नव्हती. कशी तरी वादळी रात्र निघून गेल्यावर अचानक आठवलं, आज मी घराचा मुख्य दरवाजा बंद करायला विसरले होते. मी पटकन उठून दरवाजा बंद करायला गेले. जेव्हा मी दरवाजा बंद करत होते तेव्हा मला एक मुलगा आमच्या दाराच्या मागे बसलेला रडताना दिसला आणि त्याला पाहून मी खूप घाबरले. मी ओरडून तो चोर आहे असे समजण्यापूर्वीच तो पटकन माझ्याकडे सरकला, येऊन माझ्या पायाजवळ बसला, माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, कृपया माझा जीव वाचवा, पोलीस माझ्या मागे लागले आहेत. तो मुलगा माझ्या भावाच्याच वयाचा होता, त्यामुळे दीपक मला काहीतरी बोलतोय असे वाटले. मीरा, माझ्याकडून चूक झाली आहे, प्लीज मला वडिलांपासून वाचवा. माझे हृदय क्षणभर वितळले आणि मी त्याला माझ्या मागे येण्यास सांगितले. मी त्या मुलाला माझ्या खोलीत आणले आणि म्हणाले, तू या खोलीत आरामात राहू शकतोस. असे बोलून मी बाहेर जाऊ लागले. तेव्हा त्याने मला बोलावून सांगितले की पोलीस माझ्या मागावर आहेत. पोलीस चांगल्या माणसाच्या मागे लागत नाही याची जाणीव तुम्हाला असलीच पाहिजे. मग तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला तुमच्या खोलीत आसरा कसा दिला? त्याचा प्रश्न ऐकून माझे डोळे ओले झाले आणि मी त्याला सांगितले की मला एक भाऊ आहे, त्याचे नाव दीपक आहे. त्याच्याकडून कधी काही चूक झाली की वडिलांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो अशीच माझी मदत मागायचा. आज जेव्हा तू मदत मागितलीस तेव्हा वाटलं कुणास ठाऊक तुला अशी मदत करून माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल. माझे बोलणे ऐकून तो मुलगा थोडा दुःखी झाला आणि म्हणाला, तुझ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. माझे नाव किशन आहे आणि मी तुला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन. मी तुला शक्य तितकी मदत नक्कीच करेन. हे ऐकून मी खोलीतून बाहेर आले आणि झोपी गेले. आमच्या घरात 2च खोल्या होत्या. एकात वडील झोपले होते आणि दुसऱ्यात मी मुलाला आसरा दिला होता. आता मला स्वतःलाच आश्चर्य वाटले की मी माझ्या घरात एक अनोळखी व्यक्तीला कसे राहू दिले. आणि त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला कसलीही भीती वाटत नव्हती. बरं, मी रात्रभर देवाचं नामस्मरण करत राहिले आणि सकाळी पटकन नाश्ता करून किशनकडे घेऊन गेले. तोही जागा झाला होता आणि नाश्ता पाहून किशनला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, आता तू शांतपणे इथून निघून जा. वडिलांनी हे पाहिले तर संकट येईल. त्याने पटकन नाश्ता केला, माझे आभार मानले आणि निघून गेला. काही वेळाने वडीलही जागे झाले आणि मी किशनबद्दल विचार करू लागले. मला माहीत नाही तो गरीब कोण होता आणि त्याची मजबुरी काय होती. बरं, मी पुन्हा घराच्या कामात व्यस्त झाले. पण जशी रात्र झाली मी पुन्हा किशनचा विचार करू लागले. काही वेळाने कोणीतरी भिंतीवर चढल्याचा आवाज आल्यावर मी पटकन घराबाहेर पडले. मी पाहिले की किशन माझ्यासमोर हात जोडून उभा होता आणि त्याने मला आज रात्रीसाठी देखील साथ देण्यास सांगितली. आज रात्रीसुद्धा मी त्याला माझ्या खोलीत राहायला लावले आणि मी तिथून निघायला लागले. तेव्हा त्याने मला विचारले, तुला तुझ्या भावाची आठवण येते का? त्याचे हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी त्याला सांगितले की माझा भाऊ गेल्याने सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पप्पा झोपायला गेले आहे, दुकान बंद आहे आणि आता घरी अन्नाचा तुटवडा आहे. भाऊ नसेल तर काही नाही असे वाटते. तेव्हा किशन म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तुला साथ देईन, जसे तू मला संकटात साथ दिलीस. त्याने विचारले, तुझे नाव काय? मी माझे नाव मीरा आहे असे सांगितले आणि मी तिथून निघाले. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर मला खूप भीती वाटायची, पण गेल्या 2 रात्री मला कसलीही भीती वाटत नव्हती. माझ्या रक्षणासाठी माझ्या भावानेच कुणाला तरी पाठवल्यासारखं वाटत होतं. मी बाहेर आले आणि झोपू लागले. पण आज किशनचा चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली आणि मला तो आमच्यासोबत आल्याने बरे वाटले. सकाळच्या आधीच मी त्याला नाश्ता करून परत पाठवले. वडिलांना जाग आली तेव्हा त्यांना चक्कर येत होती. त्यांची प्रकृती फारच वाईट होती. आम्हाला कोणाची तरी मजबूत गरज होती, म्हणून मी रडत राहिले आणि देवाकडे तक्रार करत राहिले की आमच्या कठीण प्रसंगी आम्हाला मदत करण्यासाठी कोणीतरी पाठवा. मी माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करत होते. जेव्हा सकाळी 9 वाजता कोणीतरी आमच्या घराच्या गेटवर आले. पप्पा दार उघडायला उठले तेव्हा मी त्यांना थांबवले आणि म्हणाले की तुम्ही बाहेर जाऊ नका, तुमची तब्येत ठीक नाही आहे. मी स्वतः चेक करते. पण पप्पा बाहेर गेले. काही वेळाने वडील परत आले तेव्हा किशनला त्यांच्यासोबत पाहून मला आश्चर्य वाटले. तेव्हा वडिलांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, मीरा, हा मुलगा तुझ्या भावाचा दीपकचा मित्र आहे, त्याच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था कर. मी पटकन किचनमध्ये चहा करायला गेले आणि परत आले तर पप्पा किशनला प्रश्न विचारत होते. नाही बाबा, मी त्याला म्हणाले, मी माझ्या मुलाच्या तोंडून तुझा उल्लेख कधीच ऐकला नाही. तेव्हा किशन हसत हसत म्हणाला, काका, तुमचं अगदी बरोबर आहे.
कारण मी आणि दीपक फार जवळचे मित्र नव्हतो. आमची अचानक मैत्री झाली आणि दीपक खूप छान माणूस होता. आम्ही एकत्र काहीतरी करण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात अचानक त्याचा मृत्यू झाला. किशनच्या बोलण्यातून मुलाचा उल्लेख ऐकून पप्पांच्या डोळ्यात पाणी आले. किशन वडिलांना म्हणाला, काका मी असहाय्य आहे. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात तर मला समजेल की मला माझे वडील सापडले आहेत. पप्पांनी किशनच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग किशनने जबरदस्तीने पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि दोघेही हॉस्पिटलमधून परत आले. तेव्हा वडिलांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी होती. कसे तरी इतक्या कमी वेळात किशनने पप्पांवर जादू केली की पप्पांनी त्याच्या दुकानाच्या चाव्या किशनच्या हातात दिल्या. किशन संध्याकाळी 7 वाजता परत आला आणि चावी आणि हिशेब पप्पांना देऊन परत गेला. तो गेल्यानंतर माझे मन दुःखी झाले, कारण मला माहीत होते की तो आज रात्री येणार नाही. पण त्याच क्षणी तो आला आणि त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मी त्याला म्हणाले, किशन तू माझ्या भावाचा मित्र होतास, पण तू कधी माझ्याशी त्यांचा उल्लेख केला नाहीस का? किशन काही वेळ गप्प बसला. मग तो म्हणाला, मीरा नाही, मी दीपकचा मित्र नाही. मी फक्त तुझ्या तोंडून त्याचा उल्लेख ऐकला होता. खरं तर गोष्ट अशी आहे की मी तुला साथ देईन असे वचन दिले होते, म्हणूनच मी तुझ्या वडिलांसमोर खोटे बोललो. किशन माझ्याशी आदराने बोलत होता तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण आज मला त्यांच्या बोलण्यात आपलेपणाची भावना आली. किशनशी काही वेळ बोलून मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी किशन पुन्हा आला आणि वडिलांजवळ बसून त्यांची काळजी घेऊ लागला. आज धुक्याच्या दिवशीही तो दुकानात बसून राहिला आणि चावी देण्यासाठी परत आला. तेव्हा वडिलांनी त्याला जेवायला थांबवले. पप्पांनी दुकानाच्या हिशोबाच्या पुस्तकातून थोडे पैसे काढून किशनच्या हातात ठेवले. पप्पा म्हणाले, बेटा हे पैसे ठेव. तू कुठून आला आहेस मला माहीत नाही, पण तुझा प्रामाणिकपणा पाहून मला तुला माझ्या घरात ठेवल्यासारखं वाटतं. पण बेटा माझ्या घरी एक तरुण मुलगी आहे. इथे राहिलास तर लोक सर्व प्रकार सांगतील. मग किशनने वडिलांना असे काहीतरी सांगितले ज्याने मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अंकल मला माहीत आहे तुम्हाला मीराच्या लग्नाची काळजी आहे. मला मीराशी लग्न करायचे आहे. असे मी म्हटले तर तुमचे उत्तर काय असेल? तेव्हा वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि म्हणाले, यापेक्षा चांगले काय असू शकते? पप्पांचं हो ऐकताच मी तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी किशन मला पप्पा आणि पप्पाच्या काही ओळखीच्या मित्रांसोबत मंदिरात घेऊन गेला. आमचे लग्न अगदी साधेपणाने झाले होते, पण या लग्नामुळे मला खूप आनंद झाला की मी हवेत उडत होते. मी माझी खोली स्वतःच्या हाताने सजवली होती, जिथे आम्ही आमचे विवाहित जीवन सुरू करणार होतो. किशन एक चांगला नवरा होताच, पण तो एक चांगला जावई देखील होता. त्याने बाबांची खूप काळजी घेतली आणि त्याने मला राणीसारखे ठेवले. मी त्याची प्रेयसी असल्याप्रमाणे तो माझ्याशी वागला लागला. मला त्याच्यावर इतका आनंद झाला की माझ्या भावाच्या जाण्याचं दुःख बरे होऊ लागलं आणि माझ्या वडिलांनाही हायसे वाटले. त्या दिवसात मला आनंदाची बातमी मिळाली की मी आई होणार आहे आणि त्यावेळी माझे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. पण नंतर एक वाईट बातमी देखील आली की वडील आम्हाला सोडून निघून गेले. एके दिवशी वडिलांची तब्येत अचानक बिघडली, म्हणून किशन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी माझ्या नातवाचं तोंड पाहणार आहे हे त्यांचे शेवटचे शब्द होते. मी पूर्णपणे दुखावले होते, पण किशन आणि त्याच्या प्रेमाने मला रोखले. मला अनेकदा प्रश्न पडतो की माझ्यात असे काय आहे ज्यामुळे माझे पती माझ्यावर इतके प्रेम करतात. पप्पांच्या निधनानंतर किशनने मला सांगितले, आता तुला त्याच्या घरी घेऊन जायचे आहे, तेव्हा तूही आनंदाने होकार दे. पण किशनच्या घरी गेल्यावर माझे सगळे सुख हिरावून घेतले जाईल हे मला माहीत नव्हते. मी किशनच्या घरी पोहोचले तेव्हा ते खूप मोठे आणि सुंदर घर आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्या दिवशीही मला खूप आनंद झाला. किशन रात्री उशिरापर्यंत माझ्याशी बोलत राहिला आणि मग माझे डोळे मिटले. सकाळी डोळे उघडले तेव्हा मला किशन जवळ दिसला. मी पटकन उठले आणि पलंग नीट करायला सुरुवात केली. मग माझी नजर एका लिफाफ्यावर पडली, जी निसंशयपणे किशनचीच होती. जेव्हा मी तो लिफाफा उघडला तेव्हा माझे डोळे पाणावले, कारण त्यात फक्त माझी छायाचित्रे होती. ती छायाचित्रे माझ्याकडून गुपचूप काढली होती. कधी बाजारात काहीतरी खरेदी करताना, तर कधी बसमधून प्रवास करताना. मी भीतीने थरथर कापू लागले, कारण ती छायाचित्रे माझी 2 वर्षापूर्वीची होती आणि किशनने ही छायाचित्रे माझ्यापासून लपवून ठेवली होती. मला काहीच समजत नव्हते, म्हणून मी खोलीतून बाहेर आले आणि इकडे तिकडे पाहू लागले. माझ्या कल्पनेपेक्षा ते घर खूप मोठं आणि सुंदर होतं. मी त्या खोल्यांमध्ये पाहत राहिले, जिथे मौल्यवान वस्तू विखुरलेल्या होत्या. एक बंद खोली पाहिल्यावर घराची सजावट पाहून मी थक्क झाले, पण मला तिची चावी सापडली नाही. ती खोली कशी तरी उघडली पाहिजे असे मला वाटले, म्हणून मी त्या खोलीची चावी शोधत राहिले. अखेर खूप प्रयत्नानंतर मला त्या खोलीची चावी कपाटातून मिळाली. मी पटकन त्या खोलीच्या दिशेने गेले आणि ती उघडताच मी उडून गेले. तिथे बेडवर माझ्या भावाचे, दीपकचे शर्ट पडलेले होते.
मी ते एका नजरेत ओळखले. घाबरून मी पुढे सरकले आणि भावाच्या शर्टला मिठी मारली आणि रडू लागले. अचानक खोलीचा दरवाजा उघडल्यावर रडत असताना मला हिचकी येऊ लागली. किशन थोडासा खोलीत आला आणि मला विचारले, मीरा तू इथे काय करतेस? मी त्याला ओरडायला लागले, सांग, माझ्या भावाचे शर्ट इथे काय करतंय? तू कोण आहेस आणि तुझे माझ्या भावाशी काय संबंध होते? मग किशन म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? हे शर्ट तुझ्या भावाचे नाही. मी तुझ्या भावाला भेटलो नाही. मी पुढे होऊन किशनचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, तू माझी आणि माझ्या मुलाची शपथ घे की तू मला सर्व काही खरं सांगशील. किशन पलंगावर डोकं धरून बसला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मीरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. ज्या दिवशी तुला बाजारात बांगड्या विकत घेताना पाहिलं त्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो. मी ठरवलं होतं की काही झालं तरी मी तुला मिळवीन, म्हणूनच मी तुझा पाठलाग करू लागलो. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा मी तुझ्या प्रेमात वेडाच होत चाललो होतो. मी अतिशय श्रीमंत कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. आजपर्यंत मी फक्त ज्या गोष्टीला हात घातला ती गोष्ट मला लगेच मिळत होती. मग असं कसं होऊ शकतं? मी जिच्यावर प्रेम करतो ती मला सापडत नाही किंवा मी तिच्या प्रेमापासून दुरावतो. म्हणूनच मी तुझा भाऊ दीपकशी मैत्री केली आणि मी त्याच्याशी विनोद करायचो. एके दिवशी मी माझ्या सर्व मित्रांमध्ये दीपकला साला म्हणून हाक मारली आणि यामुळे दीपक माझ्यावर खूप रागवला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही. मग मी दीपकला सांगितले की मला तुझी बहीण मीरा खूप आवडते आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा तो म्हणाला की तू कोहिनूर हिरा असलास तरी मी माझ्या बहिणीचा हात तुला देणार नाही. मी त्याला अनेक वेळा समजावले पण तो माझा इतका तिरस्कार करू लागला की तो माझे काही ऐकायला तयार नव्हता. मग एके दिवशी तो माझ्याशी अशाच एका गोष्टीवरून भांडला आणि मला मारहाण करू लागला. स्वतःला वाचवण्यासाठी मी त्याला ढकलले आणि तो रस्त्यावर पडला. त्यानंतर एका कारने त्याला धडक दिली आणि दीपकचा जागीच मृत्यू झाला. त्याला मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. हा सगळा अपघात झाला. पण त्याच्या एका मित्राने मला त्याला धक्काबुक्की करताना पाहिलं म्हणून त्याने पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला की मी त्याला मारलं आहे. पोलीस माझा शोध घेत होते पण माझे वडील अतिशय सुलभ व्यक्ती होते. त्यामुळे पोलीस छापा टाकण्यापूर्वी मला सावध करत असत आणि त्या रात्री मी तुझ्या घरी यायचो, कारण ज्या घरात मृत्यू होतो पोलीस त्यांच्या घरावर छापा टाकत नाही. आणि मग तू मला तुझ्या घरात आसरा दिलास. पण पोलिसांनी मला पकडले असते तर ते मला शिक्षा करू शकले नसते. त्याचे हे ऐकून मी रडायला लागले. माझ्या भावाच्या खुन्याला मी का पाठीशी घातला असा विचार मनात येऊन मला त्रास होऊ लागला. किशन पटकन माझ्या दिशेने सरकला आणि म्हणाला, मीरा, तू स्वतःला मारणार नाहीस. तुझ्या पोटात एक मुलंही आहे. मीरा, माझ्यावर विश्वास ठेव. त्याला मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तुला किंवा आमच्या मुलाला काही झाले तर मी मरेन. मीरा, तुझ्याशिवाय मी काही नाही. मी केलेल्या गुन्ह्याची इतकी शिक्षा देऊ नकोस. मग मी त्याला रागाने म्हणाले की मला काही वेळ एकटे राहायचे आहे. तू थोडा वेळ रूमच्या बाहेर जा. त्याला जायचे नव्हते कारण त्याला भीती होती की मी स्वतःला दुखवू शकते. पण नंतर मी त्याला खोलीबाहेर ढकलले. मग माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण होती की माझ्या भावाचा खुनी माझा नवरा झाला आहे आणि तो खुनी माझ्या भावी मुलाचा बाप आहे. हे मी कसे सहन करू? मला त्याला कठोर शिक्षा द्यायची होती पण पोलीस त्याचे काहीही नुकसान करू शकत नाही असे त्याने स्वतः सांगितले होते. माझा नवरा माझ्या भावाचा खुनी आहे आणि त्याला पाठिंबा देऊन मी स्वतःला गुन्हेगार समजू लागले. या सगळ्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की मी डिप्रेशनची शिकार झाले. मला स्वतःची काळजी नव्हती पण या सगळ्यात मला माझ्या मुलाची काळजी वाटत होती की त्याचे काही घडू शकते. म्हणून मी निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी माझी समस्या घेऊन मानसशास्त्रज्ञांकडे गेले. मी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हणाले की आता मला माझ्या पतीला घटस्फोट द्यायचा आहे. ती अतिशय धार्मिक आणि बुद्धिमान होती. सगळा प्रकार ऐकून ती मला म्हणाली, बेटा, तुझ्या नवऱ्याने तुझ्या भावालाच धक्का दिला होता आणि तुझा भाऊ कारच्या धडकेने मरण पावला. तुझ्या पतीचा त्याला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या पतीने या सर्व गोष्टींसाठी तुझी अनेक वेळा माफी मागितली आहे. त्यामुळे बरे होईल की तू त्याला माफ कर आणि आता हे संपूर्ण प्रकरण देवावर सोड. देवाला सर्वात जास्त क्षमा करणारे लोक आवडतात. त्या व्यक्तीने माझे हृदय पिळवटून टाकले. मी दगडासारखे झाले आणि परत आले. मग मी हे प्रकरण देवावर सोडले. संध्याकाळी किशन घरी आल्यावर पुन्हा एकदा माझ्या पायाजवळ बसून माफी मागितली आणि म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या भावाचा मृत्यू अपघाती होता. मी त्याला मारले नाही. मी त्याला मोठ्या मनाने माफ केले आणि त्याच्यासोबत माझे आयुष्य आनंदाने घालवायचे ठरवले. आज या घटनेला बरीच वर्षे उलटून गेली आहेत पण किशन आणि मी सर्व काही विसरून खूप आनंदी जीवन जगत आहोत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.